नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, यापूर्वी मी अशा भूमिकेतून काही व्हिडिओ केलेले की काही लोकांचं दर्शन आपल्याकडे पद्धत आहे ना, याचा हातगुणच चांगला आहे, याच्या हाताला चव आहे, अमुक तमुकाचा पायगुण असं बोलायचे आपल्याकडे पद्धत आहे. त्यामुळे काही लोक तुमच्या बरोबर असतील तर तुमचं नुकसान व्हायला वेळ लागत नाही. योगेंद्र यादव सारखा एक महापुरुष आहे, महाविद्वान माणूस आहे. त्यांनी एखाद्या राजकीय पक्षाला, नेत्याला आशीर्वाद दिला की त्या पक्षाचं वाटोळं व्हायला वेळ लागत नाही. हे मी अनेकदा सांगून झालेलं, मी त्यावर व्हिडिओ सुद्धा केलेले. अगदी काल परवाची गोष्ट आहे. मी देवेंद्र फडणवीस ही बातमी बघून सुखावले असतील अशा शीर्षकाचा एक व्हिडिओ केला होता. तो जे झुरळ पार्टी काढणारा अभिजित दिपके आहे, त्याने देशाचे सरन्यायाधीश यांच्या एका वक्तव्यावर एक पोस्ट टाकली आणि बघता बघता आपल्याकडे एक काल्पनिक झुरळ पार्टी तयार झाली. देशाच्या कानाकोपऱ्यामधून, त्याला जगाच्या कानाकोपऱ्यामधून त्या अभिजित दिपकेच्या झुरळ पार्टीला 2 कोटीपेक्षा अधिक सदस्य मिळाले 2 दिवसामध्ये. आणि मग तो आला, त्याने दिल्लीला जंतर मंतरवर आंदोलन करायचा पवित्रा घेतला. त्याच्या इथल्या सहकार्यांनी त्याला साथ दिली आणि जंतर मंतरवर अभिजित दिपकेला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की त्यांचे जे काय 70, 100, 200 लोक जमले होते, ते कव्हर करायला 400 पत्रकार आणि 1600 पोलीस होते. अशा दिपकेच्या झुरळ पार्टीचा पुण्याच्या विद्यापीठामध्ये जो आंदोलन होतं, त्या आंदोलनाला 2 व्यक्ती हजर होत्या आणि त्यांच्या उपस्थितीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुखावले असा मी विषय केला होता. कारण ही 2 माणसं अशी आहेत की ज्यांची उपस्थिती, ज्यांचा पाठिंबा, ज्यांचा आशीर्वाद असला की तुम्हाला कोणी शाप देण्याची गरजच नसते. तुमचं आपोआप ऑटोमॅटिकली बट्ट्याबोळ होतं. ते म्हणजे एक महान विचारवंत आंदोलक, सामाजिक कार्यकर्ते दिसंबर चौधरी आणि दुसरे कायदे पंडित असीम सरोदे. असीम सरोदेंनी तर चंग बांधलाय. उद्धव ठाकरे यांची उरली सुरली जी शिवसेना आहे तिचा पण पूर्ण नायनाट करून टाकायचा. एकनाथ शिंदे फुटले आणि तेव्हापासून एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाजूला झाले आणि तेव्हापासून असीम सरोदे हे जगातले सगळ्यात मोठे कायदे पंडित, हे उद्धव ठाकरे यांच्या समर्थनासाठी आणि बचावासाठी तलवार उपसून बाहेर पडलेले. जेव्हा जेव्हा त्यांच्या समोर कॅमेरा येतो तेव्हा तेव्हा ते एकनाथ शिंदे यांच्या हातातलं आणि पक्षातलं धनुष्यबाण नावाचं निवडणूक चिन्ह हिसकावून घेतात आणि उद्धव ठाकरेंना देऊन टाकतात. पण ते शिवधनुष्य आहे. त्यामुळे असीम सरोदेंनी कितीही एकनाथ शिंदेकडून हिसकावून घेतलं तरी ते पेलण्याची क्षमता उद्धव ठाकरेंमध्ये नाहीये. आता तो विचार आहे, असीम सरोदेचा काय दोष असेल? पण आतापर्यंत कमीत कमी 200-300 वेळ तरी असीम सरोदे यांनी शिवसेना हे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे एकनाथ शिंदेकडून हिसकावून घेतलेलं आहे. पण ते बिचाऱ्या उद्धव ठाकरेंच्याकडे पोहोचलेलं नाही. पण कॅमेरा समोर आला की जो काय आवेश असीम सरोदेना चढतो आणि ते परत एकदा मोठं समारंभपूर्वक उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण देऊन टाकतात. पण उद्धव ठाकरेंकडे असलेली जी मशाल आहे तिच्या उजेडात उद्धव ठाकरेंना ते धनुष्यबाण दिसत नाही की पेलवता येत नाही. असो, मुद्दा असा आहे की परत एकदा उद्धव ठाकरे यांचा जो उर्वरित पक्ष आहे, उर्वरित बाकी ठाकरे किंवा उबाठा हा जो पक्ष आहे, त्या पक्षामध्ये सुद्धा फूट पडण्याच्या बातम्या गेले 8, 10, 15 दिवस चालू आहेत. ते उदय सामंत ते तर ऑपरेशन टायगर साठी सज्ज बसलेले.
आणि अखेरीस त्याला मुहूर्त आता मिळालेला दिसतो, कारण या बातम्या गेले 3-4 दिवस जोरात चालू आहेत आणि आता त्यातले 6 खासदार हे दिल्लीला जाऊन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेणार आणि त्यांना पत्र देणार, अशा बातम्या 16 तारीखला रात्री उशिरापर्यंत येत राहिल्यावर आपला उरला सुरला पक्ष वाचवावा हे उद्धव ठाकरेंना वाटलं तर गैर लागू नाहीये. कुठलाही नेता आपला पक्ष, आपली संघटना वाचवण्याचा आटापिटा करणारच. त्यात उद्धव ठाकरेंनी काही गैर केलं नाही. त्यांनी आठवडाभर आधी, 4 दिवस आधी आपल्या खासदारांची बैठक घेतली, त्यांच्याकडून आणाभाका करून घेतल्या आणि एवढं झाल्यानंतर असीम सरोदे मैदानात आले आणि असीम सरोदेने असला काय उपाय उद्धव ठाकरेंना सुचवलाय असं मला वाटतं. कारण मी एका चॅनेलच्या बातम्यांमध्ये उद्धव ठाकरे यांनी असं काय डोकं वापरलेलं आहे, कायदेशीर असा डावपेच केलेला आहे की या 6 खासदारांना अपात्र केलं जाईल याची ग्वाही त्या व्हिडिओतून, आपल्या वक्तव्यातून असीम सरोदे यांनी दिलेली. आता असीम सरोदेनी एखाद्या कायद्याचा अर्थ सांगितला की तो धादांत चुकीचा निघणं हा इतिहास झालेला गेल्या 4 वर्षामध्ये. असीम सरोदे बोलले की सुप्रीम कोर्ट त्याच्या नेमका उलटा निकाल देतो. असीम सरोदे आणि ते घटनातज्ञ बापट ही 2 माणसं अशी आहेत की त्यांनी उद्या सूर्याला सूर्य म्हटलं तर कदाचित आपली कानून व्यवस्था, कायदा व्यवस्था ही सूर्याला सुद्धा चंद्र ठरवेल, इतकं हे चुकीचं बोलतात. आणि बापट किंवा सरोदे हे कायदेशीररित्या हमखास चुकीचं बोलतात. यावर आता जगाचा विश्वास बसलेला आहे, जगाचा विश्वास बसलाय. गेल्या 2 वर्षामध्ये कमीत कमी डझनभर तरी वेळा, 10-12 वेळा सुप्रीम कोर्टात शिंदे ठाकरे केसची तारीख लागणार म्हटल्यानंतर पुढल्या आठवड्यात एकनाथ शिंदे यांच्याकडून धनुष्यबाण गेलं आणि त्यांचे सगळे अपात्र झाले याची ग्वाही सरोदे देत असतात. पण दुर्दैव असं आहे की तो दिवस उजाडत नाही, ती तारीख उजाडत नाही की ज्या दिवशी या रेंगाळलेल्या केसची सुनावणी होईल. पण म्हणून सरोदेंचा उत्साह संपत नाही. ते मोठ्या हिरिरीने पुढच्या वेळेला आधीपेक्षा जास्त उत्साहाने धनुष्यबाण हिसकावत असतात. तर आज मी त्यांच्याविषयी बोलण्याचं कारण असं आहे की हे 6 खासदार उबाठाचे हे ओम बिर्लांना भेटणार कळल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मोठा कायदेशीर पेच निर्माण केलाय असा दावा असीम सरोदे यांनी केले. म्हणजे तोपर्यंत संजय राऊत काय बोलले, अरविंद सावंत काय बोलले हे मी तेवढं गंभीरपणे घेतलं नव्हतं. ते ठीक आहे, पक्षीय पातळीवर राजकारण करणारे एकमेकाविरुद्ध डावपेच करत असतात. त्यामुळे संजय राऊत असो किंवा अरविंद सावंत असो, त्यांनी डावपेच केले, उद्धव ठाकरेंनी त्यावर मी एक वेळ विश्वास ठेवला असता. कारण ते राजकारणी आहे आणि राजकारणात डावपेच चालतातच. पण राजकारणाच्या बाहेरचा माणूस असेल आणि ज्याला राजकारणाची गंधवार्ता कळत नसेल आणि तो कुठल्या तरी द्वेषाने, तिरस्काराने जिंकलेला असेल तर तो मात्र अत्यंत चुकीचे निर्णय घेऊन किंवा चुकीचा मार्ग निवडून समोरच्या परिस्थितीचं फार वाटोळं करून टाकतो. यावर मात्र माझा 100% विश्वास आहे. राहुल गांधींविषयी मी अनेकदा हे आधीपासून सांगितले आणि प्रत्येक वेळेला राहुल गांधींनी भाऊ तोरसेकरला खरं ठरवलेलं आहे. असीम सरोदे यांच्याविषयी माझं तसंच ठाम मत आहे. असीम सरोदे हे जर उद्धव ठाकरेंच्या बरोबर नसते तर एवढ्यात कदाचित सुप्रीम कोर्टात सुद्धा किंवा कुठल्याही हायकोर्टात, निवडणूक आयोगामध्ये उद्धव ठाकरे कदाचित विजयी झाले असतील. पण असीम सरोदेंचा आणि पायगुण आहे, ते ज्यांच्या बाजूने उभे राहतील त्यांचा बट्ट्याबोळ होतो. आणि असीम सरोदे ज्या वेळेला म्हणतात की जो काय व्हीप काढून एक बैठक उद्धव ठाकरेंनी बोलवलेली आहे, त्या बैठकीला जर हे 6 खासदार हजर राहिले नाहीत तर ते अपात्र ठरवले जातील. मित्रांनो, विचार करा, 20 जून
22 आता 4 वर्ष होतील. तेव्हा जे 41 खासदार उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व झुगारून एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले होते, त्यांना आमदारकी अपात्र करता करता विधानसभा बरखास्त होऊन गेली. पण असीम सरोदे यांचा एकही शब्द खरा ठरला नाही. धनुष्यबाण हे सुप्रीम कोर्टाला, निवडणूक आयोगाला उद्धव ठाकरेंनाच द्यावं लागेल ह्याची छाती ठोक गॅरंटी असीम सरोदे देत होते. काय झालं हे मी सांगायला पाहिजे. बरं, आता ती विधानसभा बरखास्त झालेली आहे, नवी निवडून आलेली आहे. तेव्हा शिंदेबरोबर गेलेले 3-4 आमदार पराभूत सुद्धा झाले आणि त्याच्या पलीकडे 14-15 नवीन अधिक आमदार एकनाथ शिंदेचे निवडून आले, जे असीम सरोदेंच्या कृपेमुळे आणि त्यांच्या कायदेशीर ज्ञानावर विसंबून उद्धव ठाकरेंच्या सोबत राहिले. असे 5-6 आमदार तरी पराभूतच झाले. तर सांगायचा मुद्दा असा की असे उद्धव ठाकरेंचे महान सल्लागार ज्या वेळेला उद्धव ठाकरेंच्या या व्हीपचं कौतुक सांगतात, तेव्हा त्यांना व्हीप म्हणजे काय ठाऊक आहे का मला कळत नाही. संसदीय राजकारणामध्ये, संवैधानिक राजकारणामध्ये जी व्हीप नावाची प्रतोद ज्याला म्हणतात, हे सगळं गणित संसदीय राजकारणाचं आहे. एक पक्ष संघटना वेगळी असते आणि जे लोक निवडून येतात ते सभागृहामध्ये जे काम करतात त्याच्याशी संवैधानिक आणि व्हीप वगैरेचा विषय येतो. उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांचा जो पक्ष आहे, प्रत्येक अगदी भाजप आहे, या पक्षातले जे आमदार, खासदार किंवा निवडून आलेले लोक आहेत, ते मग विधानसभेतले असतील, लोकसभेतले असतील, विधान परिषद, राज्यसभा वगैरे असतील, त्यांच्यासाठी व्हीप काढला जातो, म्हणजे पक्षादेश काढला जातो. तो सभागृहातल्या कामकाजापुरता मर्यादित असतो. पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला आदेश काढता येतोय, नाकारता येणार नाही. पण तो आदेश हा सभागृहाच्या कामकाजाशी संबंधित असतो आणि तो मोडला तर तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. पण मातोश्रीवर बैठक बोलावली आणि त्याला हे खासदार, हे आमदार उपस्थित राहिले नाहीत, तर मातोश्रीवर बैठक बोलावली. किंवा उद्धव ठाकरेंनी त्या काळात, तुम्हाला आठवत असेल की वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्याच्या आपल्या पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली होती आणि त्याला ठराविक आमदार गैरहजर राहिले. तो आक्षेप सुप्रीम कोर्टाने मानलेला नाही. कारण व्हीप ज्याला म्हणतात, पक्षादेश जो असतो तो सभागृहाच्या कामकाजापुरता मर्यादित असतो. सभागृहामध्ये तुम्ही निवडून आलेल्या सदस्यांनी त्या त्या पक्षाच्या कसं वर्तन करावं, पक्ष शिस्त म्हणून कसं वर्तन करावं, याच्याशी संबंधित जो आदेश असतो तो पक्षादेश असतो किंवा त्याला व्हीप म्हणतात. उद्या उद्धव ठाकरे पक्षादेश काढतील की अंबानीच्या मुलीचं लग्न आहे, तिकडे आमच्या पक्षाच्या खासदारांनी जायचं नाही आणि कोण गेला तर त्याला तुम्ही अपात्र ठरवणार आहात का? नाही ठरवता येणार. निवडून आलेल्या पक्षाच्या खासदार किंवा आमदारांनी कसं वर्तन करावं याच्यावर व्हीप नसतो. त्यांनी सभागृहात आणि संसदीय कामकाजामध्ये कशा पद्धतीचं वागावं, व्यवहार करावा, कसं मतदान करावं या संबंधीचा व्हीप असतो. सभागृहाच्या बाहेर कुठलाही पक्ष कसा वागत असेल तर त्याला अपात्र वगैरे ठरवण्यासाठी व्हीपचा वापर करता येत नाही. असीम सरोदे यांना माहिती पाहिजे असेल तर त्यांनी बघावं, शत्रुघ्न सिन्हा हा भाजपचा खासदार असताना सुद्धा राजरोसपणे काँग्रेस पक्षाच्या मंचावर जाऊन पक्ष विरोधी
मोदी विरोधी वक्तव्य करत होता, त्याच्यावर सुद्धा भाजपने पक्ष कारवाई, शिस्तीची कारवाई केलेली नव्हती. करता आली असती पण केलेली नव्हती. कारण पक्षाच्या शिस्तीला आणि पक्षाच्या धोरणांना बाधा आणणारी कृती ही पक्ष शिस्तीच्या कारवायाच्यात येते. पण मुद्दा तो नाहीये. व्हीप उद्धव ठाकरेंनी मिटिंग बोलवली, ती सभागृहात आहे का? नाही, सभागृहाच्या बाहेर आहे. आणि सभागृहाच्या बाहेर असल्यामुळे त्याचा व्हीपशी संबंध येत नाही. मग उद्या तुम्ही कुठच्या टॉयलेटमध्ये जावं आणि कुठच्या टॉयलेटमध्ये जाऊ नये ह्याचा सुद्धा असीम सरोदे उद्धव ठाकरेंना व्हीप काढायला लावतील आणि म्हणतील हे म्युन्सिपाल्टीच्या टॉयलेटमध्ये गेले, त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या टॉयलेटमध्ये जायला पाहिजे होतं आणि म्हणून व्हीप मोडला, आता ह्याला अपात्र ठरवा. ही यांची कायदेशीर बुद्धी आहे. आणि त्यामुळे असे सल्लागार जर उद्धव ठाकरेंच्या आसपास असतील तर त्यांच्या उरल्या सुरल्या पक्षाचं वाटोळं झालं तर मला नवल वाटणार नाही. आणि म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं की असीम सरोदे यांनी निर्धार केलेला आहे, उरलेली बाकी ठाकरे पार्टी जी आहे, उबाठा शिवसेना, तिचा पुरता नायनाट करून टाकायचा असं व्रत घेऊन असीम सरोदे कामाला लागले असतील तर मग उद्धव ठाकरेंना ब्रह्मदेव सुद्धा वाचवू शकणार नाही. कारण चुकीचा सल्ला घेतला, चुकीचं निदान झालं की चुकीची औषधं, चुकीचे उपचार आणि दुष्परिणाम खात्रीचे. तेव्हा एक प्रकारे फुटणाऱ्या खासदारांना असीम सरोदे यांनी आशीर्वाद दिलाय असं म्हणायला पाहिजे. मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.